राऊत सर नमस्ते. नमस्ते. आपण तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवनवीन काहीतरी प्रोजेक्ट देत असता. येस. तुम्हाला जी आवड आहे ती अतिशय चांगली आणि तळागाळातील जे लोक आहेत, कलाकार असतील किंवा जे काही व्यथा असतील, हे तुम्ही नेहमी मांडण्याचा प्रयत्न करता. तुम्ही आतापर्यंत अनेक त्या लघुचित्रपटामधून, मग त्याच्यामध्ये चिंगी असेल, आघात असेल, घात असेल, गुंता, वृद्धाश्रम वगैरे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आहेत, त्याच्यातनं तुम्ही मांडल्यात. तर आता ह्याच डिसेंबरमध्ये तुम्ही जे शिरूरच्या पंचक्रोशीमध्ये शूट केलं आणि आता अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय, आणि ते घुंगरू ह्या कलाकारांच्या व्यथा मांडणार जे तुमचं काही लघुचित्रपट आहे, हा साधारणपणे किती वेळाचा तुम्ही केलाय आणि किती तारखेला हा प्रदर्शित झालाय? हा लघुचित्रपट आपण 5 जानेवारीला प्रदर्शित केलेला युट्यूब चॅनेलवर. 8 दिवस झाले असेल साधारण. तर आज साधारण 16,000पर्यंत व्ह्यूज गेलेले आहे. म्हणजे पर डे साधारण 2,000 लोक या चित्रपट पाहतात. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या चॅनलने यापूर्वी अनेक काही लघुचित्रपट दिले. त्याच्यामध्ये चिंगी असेल, वृद्धाश्रम असेल, घात असेल. तर चिंगी हा चित्रपट आमचा गेली 4 लाख व्ह्यूज लोकांनी क्रॉस केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता जो आमचा हा घुंगरू लघुचित्रपट आहे, हा त्याच्या पुढे जाईल असा एक आत्मविश्वास वाटतो. कारण आतापर्यंत जेवढ्या फिल्म झाल्या त्याच्या आगळी वेगळी फिल्म आपण केलेली, आणि याच्यामध्ये हा तमाशा प्रधान चित्रपट असल्यामुळं कलावंताच्या सुखदुःख, त्यांच्या ज्या व्यथा आपण प्रकर्षाने मांडलेले, आणि हे मांडताना त्याच्यातील तमाशा कलावंत आपण घेतलेले की त्यांना त्याची जाणीव आहे, त्याच्या चाकोरीतून ते गेलेले आहे. आणि म्हणून निश्चितपणानं महाराष्ट्रातील तमाम तमाशा कलावंत असतील, चित्रपट कलावंत असतील, यांना आपण याच्यातून एक संदेश दिलेला आहे की राज्य शासनाने सुद्धा या कलावंताची उतरवयामध्ये दखल घेतली पाहिजे, असा आपण संदेश या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर आपण 5 तारखेला 5 जानेवारीला हा लघुचित्रपट प्रदर्शित केला युट्यूबवरती, आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. आता 16,000 क्रॉस केले, म्हणजे दर दिवसाला 2,000 चांगला प्रतिसाद आहे. तर तुम्ही हे जे नवीन आता सगळ्या कलाकारांना, नवीन नवीन लोकांना संधी देताय दरवेळेस, यामध्ये पण तुम्ही अनेक नवीन कलाकारांना संधी दिली, ते कोण कोण आहेत आणि त्याचं मागचं कारण काय असतं तुमचं? यामध्ये आपण तमाशा कलावंत जे आहेत, सांगली जिल्ह्यातून शोभा लाखे असतील, रेश्मा लाखे असतील, उषा लाखे असतील, आमचे सहकारी मित्र रमेश खुडे काठापूरचे. तर अशा या जे तमाशा कलावंत आहेत, यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे आतापर्यंत तमाशातच घातलेले आहे, आणि त्या तमाशातून त्यांना पडद्यावर येण्याची संधीच नव्हती. ती संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की त्यांचं जीवनमान काय आहे, त्यांचं आयुष्य कसं तमाशामध्ये आहे, त्याचे जे अनुभव आहे त्यांच्याकडनं आम्हाला त्याचा उपयोग झालेला आहे, आणि त्यांचं जीवन दाखवण्याचा आम्ही हा लघुचित्रपटामध्ये उपयोग म्हणजे हे केलेलं आहे. निश्चितपणानं या कलावंताच्या अनेक लोकांनी ही कला जोपासणार आहे याही पुढं. आणि म्हणून मला असं वाटतं हा चित्रपट निश्चितपणानं महाराष्ट्रामध्येच काय, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले मराठी भाषिक लोक जे असतील, इतर देशामध्ये असतील, तेही पाहून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो. मी सुद्धा युट्यूबवरती हा तुमचा चित्रपट जो आहे तो पाहिलाय मी, आणि 7 लावण्या एकूण आहेत. तर हे इतक्या मोठ्या इतक्याला संख्येने घेण्याचं कारण काय? 7 लावणी आपण यासाठी घेतलेले आहे की आतापर्यंतच्या थिएटर फिल्म जरी असेल तर 1-2 लावण्याच्या पुढे जात नाही, किंवा लघुचित्रपटामध्ये एवढी गाणी घेण्याचा आतापर्यंत कोणीच विषय घेतलेला नाही. परंतु मी काय केलं, गेली 1 वर्षापासून तयारी केलेली आहे की मला या 7 लावण्या देण्याचा हेतूच असा होता की आपण लावण्या 7 प्रकारच्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शृंगारिक लावणी असेल, बैठकीची लावणी असेल, खडी लावणी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या दिल्या. मी 1 लावणी दिली तर आपण त्याच्यामध्ये थांबलो जातो, परंतु ह्या 7 लावण्याचे आपण आविष्कार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या 7ही लावणी 7 डान्सर वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येकीला एकच लावणी दिली. अशा 7 नृत्यांगना ज्या आहेत त्याच्यामध्ये रेश्मा परतीकर आहे, शुभांजली थोरात आहे, आमच्यासनी प्राजक्ता माटे आहेत, उमा लाखे आहेत, रेश्मा लाखे आहेत. तर अशा विविध नृत्यांगनाच्या याच्यातून त्यांनी सादर केलेल्या आहे. निश्चितपणानं ह्या लावण्या आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतोय असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही याचं जे शूटिंग आहे हे शिरूरच्या आसपास केलंय, पंचक्रोशीमध्ये तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं आणि बाहेरच्या ठिकाणून कोणी सहकार्य केलं? तर या ठिकाणी मला आमचे गुरुतुल्य, आमचे मार्गदर्शक माननीय वसंतनाना जगताप, श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांचे सहकारी मित्र, दुसरे संचालक मधुकरजी कसाळ असतील, संजयजी, तसेच संजय विश्वासराव असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला महाराष्ट्रातून अनेक लोककलावंत किंवा आमच्या कलेवर प्रेम करणारे रसिक असतील, मग आमचे चित्रपट निर्माते काळुरामजी ढोबळे असतील, सांगली जिल्ह्यातून पार्लेकर सर असतील, नंतर मुंबईवरून आमचे वसंतराव पवार माजी PSI आहेत,
अशा वडीलधाऱ्या माणसांनी, अभ्यासू माणसांनी, बारामतीवरून आमचे राजेंद्र मोरे सर असतील, तमाशा अभ्यासक आहे, खेडवरून आमचे सहकारी मित्र बाबाजी कोरडे सर आहेत, ते तमाशा अभ्यासक आहे. अशा महाराष्ट्रातून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात हजेरी लावली, छोटे मोठे रोल पण केले आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी मला दूरध्वनीवरून शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या. मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आता हे जे नवीन नवीन तुम्ही काही कल्पना मांडता, तर ह्या कल्पना मांडत असताना तुम्ही सर्व लावण्या स्वतः लिहिता का, आणि ते जो लेख आहे पूर्ण स्टोरी कथानक ती पण तुम्ही लिहिताय का? हो, मी गेली 5 वर्षापूर्वी तृप्ती फिल्म प्रोडक्शन हे जे चालू केलं त्यावेळेला मी माझं असं ठरवलं की बाबा याच्यामध्ये आपलं स्वतःचं लिखाण असावं आणि स्वतःचं लिखाण, स्वतःची गीतं, यापूर्वी मी लोकगीतं पण सादर केलेली आहे. त्याचे ऑडिओ नाही केले, ऑडिओच केलेले, व्हिडिओ नाही केले, परंतु या 7 लावण्यांचे आपण ऑडिओ व्हिडिओ केलेले आणि या 7 लावण्या की असतील, या चित्रपटाची स्टोरी असेल, किंबहुना 2021 पासून जे आपण चालू केलेल्या ज्या सर्व स्टोऱ्या मी स्वतः लिहित आहे, याही पुढे ते लिहिणार आहे. आणि याचं मी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या कुठल्या लेखकाकडनं गीतं घेत नाही, स्टोरी घेत नाही. सर्व म्हणून मी या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून मी स्वतः हे सगळं पण करत आलेलो आहे. ह्याच्यातल्या ज्या काही कल्पना आहेत ह्या मित्रमंडळींकडून हो, आमच्यासारख्या हो. घेत असाल तुम्ही काही नक्कीच काय होतं, हे काम करत असताना अनेक लोकांच्या गाठीभेटी होतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तमाशा महोत्सव बेला या ठिकाणी मी गेली 2-3 वर्षापासून जात असतो. तर या चित्रपट करण्याचा जो उगम आहे, याचं जे मूळ स्थान म्हणतो आपण, तर ते बेला तमाशा महोत्सव असेल. कारण त्या ठिकाणी जाऊन अनेक तमाशा कलावंतांच्या भेटीगाठी झाल्या, तमाशा अभ्यासक असतील त्यांचे विचारविनिमय झाले आणि हा चित्रपट व्हावा या कलाकारांच्या जीवनावर असं आमचे मार्गदर्शक वसंत जगताप यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर मी तयारीला लागलो. गेली 1 वर्षापासून या चित्रपटाची तयारी केली आणि त्यानुसार आपण ही चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. आता पुढचं आकर्षण काय असणार, तुमचा पुढचा प्रोजेक्ट काय असणार? माझा पुढचा प्रोजेक्ट सांगायचं झालं तर मला आनंद वाटेल की हा तमाशा प्रधान जो चित्रपट आपण केला, हा बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये कला केंद्राचे कलाकारांच्या बाबतीत दाखवले. परंतु अनेक आमच्या मित्रांचे मला फोन आले की बाबा राऊत सर, तुम्ही आता हे कला केंद्र दाखवले, हे कलाकारांची व्यथा, पण आता तमाशा कलावंत जे आहेत ग्राउंडवर काम करणारे, तर याच्यासाठी मी या पुढील महिन्यामध्ये जे नारायणगावला तमाशा पंढरी म्हणतो आपण, त्या ठिकाणी जे तमाशा कलावंताचे जे फड असतात, तिच्या रावट्या असतात, तिथं प्रत्यक्षात जाऊन अनेक मोठे छोटे तमाशा कलावंत असतील त्यांच्या बाईट घेऊन कलावंताच्या व्यथा, त्यांची दशा आणि दिशा काय हे समजून घेऊन त्याच्यावर एक मोठी फिल्म करतोय. जेणेकरून पाठीमागे आपण जर पाहिलं तर पिंजरा चित्रपटामध्ये बघा बैलगाडीमध्ये तमाशा दाखवलेला आहे, तर मी ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवणे. आता प्रॅक्टिकली आताच्या त्या बैलगाड्या मिळतील नाही मिळतील, तर मी ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवणार की बैलगाडीचा एक तमाशा होता. असा एक काळ होता की 70 ते 80च्या दशकामध्ये काही कलावंताला अगदी बैलगाडीतून स्टँडवरून आम्ही आमच्या गावात आणलेली तमाशा कलावंतांनी तमाशा सादर केलेला. नंतर एक टेम्पोमध्ये काही कलावंतांनी मग तिथून पुढे सुरुवात केली. कालांतराने थोडं आर्थिक परिस्थिती वाढल्यानंतर मग ट्रकमध्ये तमाशे यायला लागले. आज जर पाहिलं तर रविवार खेडकर सारख्या मोठ्या तमाशा कलावंताकडे आज 1 ते 11 गाड्या आहेत. म्हणजे आता परिस्थिती बदलत होत चालली. पण एक काळ असा होता का तमाशा कलावंताचं, मला गंगाराम कवठेकरांनी एकदा सांगितलं का, रामदासजी मी 10 रुपयापासून सुपारी घेतलेली, म्हणजे त्या काळात त्या 10 रुपयाची व्हॅल्यू तशी असेल. तर सांगायचं तात्पर्य आज तमाशाच्या ज्या कार्यक्रमाच्या ज्या बिदागी आहे ते जो 2.5-3 लाखापर्यंत आहे. तर सर्वसामान्य कलावंत त्याच्यामध्ये काम करतायत. पण छोट्या कलावंताला जर न्याय द्यायचा असेल, समजा एक गाडीवाला तमाशा आहे, त्याला तर आपल्याला प्रकाशात आणायचं आहे, त्यांनी त्याच्या व्यथा जाणून घ्यायच्या आणि त्यांनी त्याचं करिअर पुढे त्यांना डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल किंवा राज्य शासनाने काय करावं, असा एक विशेष प्रयत्न ह्या तमाशा प्रधान चित्रपट आपण करतोय आणि तो निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाला तो आवडेल असा मला विश्वास वाटतो. खरं तर तुम्ही आता घोंगरू हा लोक कलाकारांसाठीच काढला, परंतु तो होता कला केंद्रातला एक भाग होता. परंतु आता खऱ्या व्यथा तुम्ही मांडणार तमाशा कलावंतांचं. तुम्हाला खूप खूप या पुढच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो आणि आपण असंच काही ते कलाकृती आमच्या समोर मांडत राहाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद सर.